मित्रांनो, कोरडवाडू ओपन केल्यानंतर तुम्हाला टूलबारमधील जे 10th नंबरचा ऑप्शन आहे, ते आहे टेक्स्ट टूल आणि याचा फ्लायआउट ओपन केला. म्हणजे या कॉर्नरवरती क्लिक केला तर तुम्हाला इथे टेबल टूल मिळून जाईल. आणि टेबल टूलवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ड्रॅग करायचं, तर इथे आपला टेबल ड्रॉ होईल. आणि आपण या हँडलच्या सहाय्याने अशा प्रकारे याची साईज कमी करू शकतो. म्हणजे ह्याला आपण रिसाइज करू शकतो. त्याचबरोबर याच्या रिलेटेड काही आपल्याला प्रॉपर्टी टूलबारमधील ऑप्शन पाहिजे आहे. तर सर्वात अगोदरचा ऑप्शन दिसते आपल्याला इथे ऑब्जेक्ट साईज. इथून आपण टेबलची साईज म्हणजे ब्रीथ आणि हाईट ॲडजस्ट करू शकतो. समजा इथं 4.591 दिलेली आहे, तर आपण इथून तुम्हाला जेवढी वाटते तेवढी आपण इथे ब्रीथ देऊ शकतो आणि खालच्या ऑप्शनने इथून याची हाईट देऊ शकतो. अशा प्रकारे तो टेबल इथे ॲडजस्ट होईल. त्यानंतर आपल्याला याला काय करतो, मी कंट्रोल झेड करतो आणि त्यानंतरचा ऑप्शन दिसते आपल्याला इथे रो अँड कॉलम्स. आता रो अँड कॉलमचा यूज आपल्याला जर यामध्ये नंबर ऑफ कॉलम्स आणि नंबर ऑफ रो वाढवायचे असतील, तेव्हा आपल्याला या ऑप्शनची गरज पडते. समजा ते इथे किती दिले आहे, नंबर ऑफ रो दिले आहेत आपल्याला 10. जर वाढवायचं असेल तर आपण यावरती क्लिक करून अशा प्रकारे वाढवू शकतो आणि इथून आपण अशा प्रकारे कमी करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला जर कॉलम वाढवायचे असतील तर अशा प्रकारे क्लिक करायचं, असे कॉलम वाढतील आणि इथून कमी होतील. आणि जर तुम्हाला इथे व्हॅल्यू देऊन जर वाढवायचे असतील, समजा आता तुम्हाला इथे 15 रो वाढवायचे आहे, तर मी 15 दिलं, तर अशा प्रकारे इथे खाली 15 रो तुम्हाला असे वाढलेले दिसतील. तर मी कंट्रोल झेड करतो. अशा प्रकारे त्या ऑप्शनचा आपण यूज करू शकतो. त्यानंतर इथे ऑप्शन आहे आपल्याला फिल कलर. फिल कलरचा यूज करून आपण या टेबलमध्ये आपण कलर फिल करू शकतो. आता आपण यावरती क्लिक करू आणि अशा प्रकारे आपल्याला कोणताही कलर फिल करता येतो. आणि त्यानंतरचं ऑप्शन दिसतं आपल्याला इथे एडिट फिल. या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुमच्यासमोर एक अशा प्रकारचा एडिट फिलचा विंडो ओपन होईल. यामध्ये भरपूर काही ऑप्शन दिले आहे. फाउंटेन फिल, पॅटर्न दिले आहेत. जी पॅटर्न वगैरे ते सेम टू सेम तुम्हाला इथे ग्रेडियंट टूलमध्ये दिसतील. तर आपण याला आता स्किप करू आणि ग्रेडियंट टूलमध्ये आपण याला डिटेलमध्ये पाहू. तर इथे मी याला कॅन्सल करतो. त्यानंतर दिसते आपल्याला इथे आउटलाईन कलर. आता तुम्हाला जो आपण टेबल ड्रॉ केला यावरती लाईनच लाईन दिसतात. आता याला आउटलाईन म्हणतात. आणि जी ही लाईन दिली याला पण आउटलाईन म्हणतात, पण आपण याला बॉर्डर म्हणू. आता आपल्याला याला बॉर्डर का म्हटलं मी ते तुम्हाला समोर सांगतो. आता इथे काय केलेलं आहे, जो आउटलाईन कलर आहे तो ब्लॅक कलर आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट इथं ब्लॅक आहे. आणि इथून काय करू शकतो आपण, त्याची आउटलाईनची साईज अशा प्रकारे वाढवू शकतो. आता इथं आपण आउटलाईनची साईज वाढवली तर फक्त ही जी बॉर्डर आहे याची साईज वाढली आहे. मग त्यानंतरचं ऑप्शन दिसते तुम्हाला इथे बॉर्डर सिलेक्शन. हे बॉर्डर सिलेक्शनचं ऑप्शन आहे. यावरती जर क्लिक केलं तुम्ही, म्हणजे याचा फ्लाईट ओपन केला, तुम्हाला भरपूर यामध्ये काही ऑप्शन दिसतील. तर यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण त्याला बॉर्डर का म्हटलं. समजा इथे आउटसाईड सिलेक्ट केला आहे. आउटसाईड सिलेक्ट केला आहे म्हणजे फक्त ही बॉर्डर जी आहे ती ही सिलेक्ट केली आहे, म्हणजे ही आउटलाईन सिलेक्ट केली आहे. जेव्हा तुम्ही याची आउटलाईनची ब्रीथ वाढवता, तेव्हा ती आउटलाईन म्हणजे फक्त बॉर्डरची साईज वाढेल. कारण जे ऑप्शनमध्ये आपण इथे सॉरी इथे आपण बॉर्डर सिलेक्शनमध्ये इथे आउटसाईड दिला आहे. आणि त्याच प्रकारे इथे जर तुम्हाला त्याचा कलर चेंज करायचा असेल, तर आपण इथून फक्त त्याचा कलर चेंज होईल. आता त्यानंतरचा ऑप्शन समजा आता यामध्ये दिलेला आहे बॉर्डर सिलेक्शनमध्ये इनसाइड. आता इनसाइडमध्ये जे समजा हे ब्लॅक कलरचे पूर्ण लाईन्स दिलेले आहे आउटलाईन, त्याचा जर तुम्हाला कलर चेंज करायचा असेल, तर इथून बॉर्डर सिलेक्शनमधून अगोदर इनसाइड सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इथे कलरमधून तुम्ही याला कोणताही कलर देऊ शकता. समजा इथे मी ग्रीन घेतला, अशा प्रकारे कलर दिला आणि त्यानंतर इथून तुम्हाला आउटलाईनची ब्रीथ जर वाढवायची असेल, तर अशा प्रकारे आपल्याला वाढवता येते. आणि यामध्ये सिलेक्शनमध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसतात. ते तुम्ही ट्राय करून पाहायचे. इझी आहे, यामध्ये काही जास्त पाहण्याजोगतं नाही आहे, तर ते तुम्ही पाहायचे. त्यानंतरचा ऑप्शन दिसते आपल्याला टेबल ऑप्शन. यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला यामध्ये ऑटोमॅटिकली रिसाइज सेल व्हाईल टायपिंग आणि सेपरेटेड सेल बॉर्डर हे 2 ऑप्शन दिसते. तर याचा यूज कसा होतो ते पाहू. तर अगोदर काय करू, याला डिलीट करू आणि त्यानंतर आपण परत इथून टेबल टूल वरती क्लिक करू आणि अशा प्रकारे टेबल ड्रॅग करू, ड्रॉ करू आणि त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करू आणि इथे ऑटोमॅटिकली रिसाइज सेल व्हाईल टायपिंग या चेकबॉक्सवरती आपण अशा प्रकारे चेक करू आणि त्यानंतर यामध्ये काही आपण अशा प्रकारे रॅन्डम काही टेक्स्ट असं टाईप करू. आता टेक्स्ट टाइप करताना तुम्हाला दिसलं असेल, जसं आपण टेक्स्ट टाइप करत आहे, तसं याला सेल म्हणतात. तशी या सेलची साईज ऑटोमॅटिकली वाढत चालली आहे. समजा आता मी टेक्स्ट इथे टाइप केला, अशा प्रकारे. तर त्याची साईज अशी वाढत चालली आहे. आणि तेच जर आपण परत मी पिक टूलवरती क्लिक केलं, तर तुम्हाला ऑप्शन मिळून जातील. टेबल सिलेक्ट पाहिजे त्याकरिता. त्यानंतर ऑप्शनमध्ये गेलो आणि हे अनचेक केलं आणि मी इथं परत टाइप केलं. डबल टॅप केलं आणि इथे मी अशा प्रकारे टेक्स्ट टाइप केलं. थोडं फास्टमध्ये मी टेक्स्ट इथं रॅन्डम टेक्स्ट कोणते असं टाइप करतो. आता मी टाइप केलं, तर आता याच्या समोर मी तुम्ही टेक्स्ट टाइप केलेला आहे, पण ते तुम्हाला दिसत नसेल.
का दिसत नसेल? कारण ते आपण ऑप्शन अनचेक केलं. त्यामुळे याची जी साईज आहे ते ऑटोमॅटिकली वाढणार नाही. त्याकरिता आपल्याला अशी मॅन्युअली याची ब्रीथ आपल्याला अशी ॲडजस्ट करावी लागेल, साईज ॲडजस्ट करावी लागेल. म्हणून कधी तुम्ही टेबल टूलचा यूज करा तर ऑप्शनमध्ये जायचं आणि ऑटोमॅटिकली रिसाइज सेल व्हाईल टायपिंग हा ऑप्शन असा सिलेक्टेड ठेवायचा, चेक ठेवायचं. म्हणजे ते ऑटोमॅटिकली इथे जे तुमचा सेल होतो रिसाईज होईल. आता सेकंड ऑप्शन दिसते इथे सेपरेटेड सेल बॉर्डर. या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की जो प्रत्येक सेल आहे त्याला एक स्पेसिफिक वेगळी सेपरेट बॉर्डर आलेली दिसेल. अशा प्रकारे त्याला आणि याला आपण अनचेक केलं तर ते एकच येईल बॉर्डर, म्हणजे एकच अशी कॉमन बॉर्डर येईल. आणि त्यानंतर यावरती क्लिक केलं तर अशी सेपरेट त्याला एक बॉर्डर येईल, म्हणजे प्रत्येक सेलला अशी सेपरेट बॉर्डर येईल. त्याच प्रकारे आपण हॉरिझॉन्टल सेल स्पेसिंग आणि व्हर्टिकल सेल स्पेसिंग याची देऊ शकतो आपण सेपरेटेड सेलची. इथून समजा आता इथे लॉक केलाय, लॉक केला म्हणजे समजा आता आपण इथे व्हॅल्यू समजा 0 थोडी इथूनच वाढवू आपण. अशा प्रकारे वाढवली तर काय होईल, ते हॉरिझॉन्टल सेल स्पेसिंग पण वाढेल आणि व्हर्टिकल सेल स्पेसिंग पण वाढेल तेवढ्याच साईजमध्ये जेवढी आपण इथे दिलेली आहे, कारण हे लॉक आहे त्यामुळे. आणि इथे जर आपण याला अनलॉक केलं आणि इथे जर रॅन्डम दुसरी व्हॅल्यू दिली तर ही व्हॅल्यू वेगळी राहणार आणि ती व्हॅल्यू वेगळी राहणार. तर या प्रकारे तुम्ही त्याला एका रेशोमध्ये पण देऊ शकता. आता मी हे लॉक केलं तर परत त्याच रेशोमध्ये एका आलेला आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आणि त्यानंतरचा ऑप्शन दिसते आपल्याला प्रॉप टेक्स्ट. आता याला पण आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. याला पण आपल्याला एक क्लास लागेल, तर याला आपण आता स्किप करू आणि काही इम्पॉर्टंट ऑप्शन आहे त्याला पण आपल्याला पुढच्या क्लासमध्ये वगैरे आपण पाहू त्याला. तर याला काय करू आपण आता डिलीट करू. आणि तुम्हाला मेनूबार मध्ये पण एक टेबलचा ऑप्शन दिसला असेल. यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे टेबल पण क्रिएट करता येतो आणि काही नवीन पण ऑप्शन यामध्ये आपल्याला पाहायचे. तर अगोदर क्रिएट न्यू टेबलवरती क्लिक केलं तर छोटासा विंडो ओपन होईल आणि यामध्ये आपण नंबर ऑफ रो स्पेसिफाय करू शकतो, नंबर ऑफ कॉलम्स टाकू शकतो, त्याची हाईट देऊ शकतो आणि ब्रीथ देऊ शकतो आणि इथून ओके करून अशा प्रकारे आपल्याला तिथे कॉलम तयार करता येतो, सॉरी टेबल तयार करता येतो. आता मी इथे काय करतो, थोडे याची जे कॉलम आहे तशा प्रकारे वाढवतो आणि हँडलच्या सहाऱ्याने आपण याची काय करू, थोडीशी साईज कमी करू. आता साईज कमी केल्यानंतर आपल्याला काही ऑप्शन पाहिजे यामध्ये. टेबलवरती क्लिक केलं, कन्वर्ट टेबल टू टेक्स्ट या ऑप्शनचा यूज पाहिजे आहे. तर त्याकरिता काय करावं लागेल, इथं आपण जो टेबल ड्रॉ केला यामध्ये आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे आपण टाईप करू डिजिट. आता मी अशा प्रकारे टाईप केलं आणि त्यानंतर काय करू आपण, टेबलवरती जो कन्वर्ट टेक्स्ट टेबल टू टेक्स्ट यावरती क्लिक केलं सॉरी. आणि या टॅबवरती म्हणजे यावरती आपण कोणते कॉमास, टॅब आणि पॅराग्राफ या तीनमधले कोणते ऑप्शन सिलेक्ट केला आणि ओके केलं तर तुम्हाला दिसते की एक पॅराग्राफमध्ये कन्वर्ट झालेला आहे. आणि आता काय करतो आपण, कंट्रोल झेड करू आणि यामध्ये थोडी आपण याला स्पेसिंग देऊ. याला करू आपण सिलेक्ट करू. सिलेक्ट केल्यानंतर याला काय करू आपण, अगोदर पूर्ण सिलेक्ट करू, अशा प्रकारे सिलेक्ट करू. आणि त्यानंतर आपण टेबलवरती गेलो, कन्वर्ट टेबल टू टेक्स्ट यावरती क्लिक केलं आणि आपण जर इथे कॉमा केलं आणि ओके केलं तर काय होईल, ते प्रत्येक हे इथे कॉमन सेपरेट होईल. इथे थोडं काहीतरी प्रॉब्लेम होते त्यामुळे ते होत नाही. तुम्ही ट्राय करून पाहायचं आणि काही डाऊट असला तर कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं. आणि त्याचबरोबर समजा आता तुम्ही इथे काही टाईप केलं आणि परत टेबलवरती गेले आणि कन्वर्ट टेबल टू टेक्स्ट यावरती क्लिक केलं आणि पॅराग्राफमध्ये क्लिक केलं तर काय होईल, ते पूर्ण जे जो टेबल आहे तो पॅराग्राफमध्ये कन्वर्ट होईल. अशा प्रकारे तो पॅराग्राफमध्ये कन्वर्ट होईल. याला करू आपण डिलीट करू आणि परत आपण इथे अशा प्रकारे टेबल ड्रॉ करू. त्यानंतर टेबलवरती गेलो आणि एक ऑप्शन दिसते आपल्याला यामध्ये इन्सर्ट. आता इन्सर्ट ऑप्शनवरती गेल्यानंतर आपल्याला यामध्ये काहीच शो होत नाही. तर याला ऍक्टिव्ह कसं करायचं, आता आपण एका सेल वरती क्लिक केलं आणि यामध्ये समजा काहीतरी 1 2 3 4 असं टाईप केलं आणि या सेलमध्ये टाईप केल्यानंतर याला सेलला आपण सिलेक्ट केला. सेलला काय केलं आपण, अशा प्रकारे सिलेक्ट केलं. किंवा तुम्हाला जर पूर्ण रो किंवा कॉलम सिलेक्ट करायचे असते तर इथे यायचं असं या लाईनवरती अशा प्रकारे आपल्याला सिलेक्ट करता येतो, किंवा इकडून जर आले तर अशा प्रकारे याला सिलेक्ट करता येते. आता आपण याला सिलेक्ट केलं, त्यानंतर टेबलवरती गेलो, इन्सर्टवरती गेलो. आणि जर तुम्हाला याच्या वर रो इन्सर्ट करायचा असेल, खाली रो इन्सर्ट करायचा असेल, कॉलम लेफ्ट लेफ्ट साईडनं कॉलम करायचा असेल, राईट साईडनं कॉलम करायचा असेल, किंवा तुम्हाला म्हणजे एकाच क्लिकमध्ये तुम्हाला जेवढे कॉलम किंवा रोज लागतील, नंबर ऑफ रोज लागतील
तेवढे आपण इथून इन्सर्ट करू शकतो. आता मी नंबर ऑफ रोज 5 ठेवले आणि अबोव्ह द सिलेक्शन जे सिलेक्शन आहे त्याच्या वर, अबोव्ह द सिलेक्शन म्हणजे त्याच्या वर आपल्याला रो इन्सर्ट करायचा आहे. आणि त्याचबरोबर बिलो द सिलेक्शन म्हणजे याच्या खाली ते इन्सर्ट होतील. ओके केलं? तर अशा प्रकारे त्याच्या वर इथे रो इन्सर्ट होतील. परत टेबलवरती गेलो, इन्सर्टवरती गेलो, तर त्याच प्रकारे आपण यामधला अशा काही काही ऑप्शन यूज करू शकतो. आता हे काय होईल, याच्या बाजूने इकडे कॉलम इन्सर्ट होईल. अशी या ऑप्शनचा आपण यूज करू शकतो. आता त्यानंतरचा ऑप्शन दिसते आपल्याला इथे टेबलवरती गेलो सिलेक्टचा. आता सिलेक्टच्या ऑप्शनचा काय यूज आहे? तर सिलेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला बाय डिफॉल्ट समजा इथे ऍक्टिव्ह दिसत आहे आपल्याला टेबल, बाकी इनऍक्टिव्ह आहे. टेबलवरती क्लिक केलं तर पूर्ण तो टेबल काय होईल, सिलेक्ट होईल. अशा प्रकारे. पण आपल्याला काय करायचं आहे? फक्त एकच सेल सिलेक्ट करायचा आहे यामधला. मी काय करतो, यावरती या सेलवरती अशा प्रकारे क्लिक करतो आणि याला मला सिलेक्ट करायचा आहे. जेव्हा आपण सिलेक्ट करतो तो असा रेड कलरचा होतो. म्हणजे कसं होतं, मी टेबलवरती क्लिक केलं आणि सिलेक्टवरती क्लिक केलं, तर आता तुम्हाला हे सर्व ऑप्शन ऍक्टिव्ह दिसतील. आणि सेलवरती क्लिक केलं तर काय होईल, जो आपण टॅप केलेला सेल आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर आपण त्यामध्ये अशा प्रकारे कलर फिल करू शकतो. आणि जर तुम्ही फक्त असं टॅप केलं आणि यामध्ये असा कलर फिल केला तर तो कलर फिल होणार नाही. त्याकरिता तुम्हाला काय करावं लागेल, याला अशा प्रकारे डबल क्लिक करून पण तुम्ही याला क्लिक करू शकता आणि अशा प्रकारे आपण यामध्ये कलर फिल करू शकतो. आणि जर तुम्हाला पूर्ण हा जर रो सिलेक्ट करायचा असेल, इथे क्लिक केलं तुम्ही, टेबलवरती गेलं आणि सिलेक्टवरती गेलं रो, तर काय होईल, तो पुन्हा असा रो सिलेक्ट होईल. जर तुम्ही कॉलम सिलेक्ट करत असला, या कॉलमवरती गेलो मी, टेबलवरती गेलो आणि सिलेक्टमधून या कॉलम सिलेक्ट केला, तर काय होईल, हे कॉलम सिलेक्ट होतील. असा त्याचा यूज आहे. त्यानंतर काय करू, आपण परत टेबलवरती जाऊ. टेबलवरती झाल्यानंतर डिलीटवरती. डिलीटच्या ऑप्शनचा याचा उलट होईल. तुम्ही कोणत्या समजा टेबलवरती क्लिक केलं मी, तर काय होईल, तो टेबल डिलीट होऊन जाईल. कंट्रोल झेड केलं मी. त्यानंतर टेबलवरती गेलो आणि डिलीटवरती गेलो. आता इथे रो आणि कॉलम्स आहे. आता मी काय केलं, इथे समजा काहीतरी असं टाईप करतो. टाईप केल्यानंतर हा सिलेक्टेड आहे म्हणजे यावरती मी टॅप केलाय. त्यानंतर मी टेबलवरती गेलो, डिलीटवरती गेलो आणि अगोदर काय करावं लागेल, मला याला सिलेक्ट करावं लागेल. आता या रोला मला सिलेक्ट कसं करावं लागेल, अगोदर सिलेक्ट करावं लागेल. तर इथे मी क्लिक केलं, त्यानंतर टेबलवरती गेलो, अगोदर काय केलं, पुरा रो सिलेक्ट केला. हा रो सिलेक्ट केला. आता काय करायचं आहे, मला डिलीट करायचं आहे. टेबलवरती गेलो, डिलीटवरती गेलो आणि इथे रो डिलीट होऊन जाईल. अशा प्रकारे तो डिलीट होईल. त्याच प्रकारे तुम्ही बाकीचे ऑप्शन ट्राय करून पाहायचे. यामधला कॉलम्स आहे. त्यानंतर दिसते आपल्याला इथे डिस्ट्रीब्यूट. आता डिस्ट्रीब्यूट ऑप्शनचा कसा यूज होतो ते पाहू. आता काय करतो, मी याला डिलीट करतो टेबलला आणि अशा प्रकारे टेबल ड्रॉ केला. ड्रॉ केल्यानंतर याला काय करू, आपण याची जर साईज तुम्ही इथे समजा या लाईनवरती आणलं तर अशा प्रकारे आपण याची साईज कमी जास्त करू शकतो. आपण काय करू, नंबर ऑफ कॉलम्स थोडे वाढवू आणि याची जी साईज आहे कॉलमची थोडी अशी रँडमली वेगवेगळी घेऊ. आता एवढी घेतली मी. त्यानंतर थोडी याची मिनिमाइज करू याला. अशा प्रकारे ही खूपच वाढवली आणि अशा प्रकारे याला, म्हणजे हे चारही कॉलमची साईज आपल्याला वेगवेगळी आहे, दिसत आहे. आता आपण काय केलं, टेबलवरती गेलो आणि डिस्ट्रीब्यूट वरती गेलो. त्याकरिता काय करावं लागेल, आपल्याला इथे कॉलम किंवा रो सिलेक्ट ठेवावं लागेल. आता आपण काय केलं, इथे क्लिक केलं. आता मला काय करायचं आहे, जे कॉलमची किंवा या रोची साईज सेम करायची आहे. म्हणजे रोज आता यामध्ये काय आहे, रोज पूर्ण सेम आहेत. पण आपल्याला कॉलम, हे कॉलमची साईज तुम्हाला इथे वेगळी साईज आहे, इथे वेगळ्या साईज आहे, इथे वेगळी साईज आहे. आणि याची जर साईज तुम्हाला सेम पाहिजे अशी सगळ्याची, टेबलवरती जायचं, डिस्ट्रीब्यूट वरती जायचं आणि अगोदर काय करू, आपण याला सिलेक्ट करावं लागेल, तेव्हाच हे काम करणार. अशा प्रकारे इथे यायचं, असं क्लिक करायचं. तर आपण काय केलं, एक रो सिलेक्ट केला. त्यानंतर टेबलवरती गेलो आणि डिस्ट्रीब्यूटमध्ये आता ते आपल्याला ऑप्शन दिसते ऍक्टिव्हेट कॉलम इव्हेंटली. यावरती क्लिक केला तर तुम्ही पाहू शकता यामध्ये जे कॉलम आहेत ते एकाच साईजमध्ये, इक्वल साईजमध्ये इथे आलेलं आहे. त्याच प्रकारे टेबलवरती गेलो, डिस्ट्रीब्यूटमध्ये आपण इथे रो इव्हेंटली ऑप्शनवरती पण जे रो आहे त्याची साईज आपण इक्वल करू शकतो. त्यानंतर आता काय केलं आहे, मी हे चार जे कॉलम आहे ते सिलेक्ट केलेले आहे आणि यामध्ये काय करायचं आहे, मला याला चौघायला मर्ज करायचं आहे. तर मी टेबलमध्ये जाईन, टेबलवरती क्लिक आणि मर्ज सेल यावरती क्लिक करेल. तर काय होईल, ते पूर्ण एक कंबाईन होईल अशा प्रकारे. आणि याची शॉर्टकट की कंट्रोल एम आहे, कंट्रोल एम करून पण आपण त्याला मर्ज करू शकतो. आणि त्याच नंतर याला जर अनमर्ज करायचं असलं तर तुम्ही काय करा, कंट्रोल झेड करा. पण कंट्रोल झेड हे प्रत्येक वेळेस कामात नाही पडणार. तर याला अनमर्ज करायचं असलं तर याला काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर टेबलवरती जायचं. अगोदर काय करायचं, याला पूर्ण असं सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर टेबलवरती जायचं आणि अनमर्ज सेल यावरती क्लिक करायचं. तर तो अनमर्ज होईल पूर्ण. म्हणजे जेवढे कॉलम मध्ये आपले तेवढेच असे कॉलम येतील. आता त्यानंतरचा ऑप्शन दिसते आपल्याला इथे
स्प्लिट इंटू रो हे थोडं आता इनएक्टिव्ह आहे, स्प्लिट इंटू रो. तर आता याचा यूज कसा होईल? आता समजा आपण इथे टेबल ड्रॉ केलाय. टेबल ड्रॉ केल्यानंतर मी काय करतो, यामधला मला हा सेल मी सिलेक्ट केला. फक्त यावरती क्लिक केला आणि टेबलवरती गेलो, सिलेक्ट वरती गेलो आणि सेल वरती क्लिक केलं म्हणजे तो आपण इथे सेल केला, तो रेड कलरचा झाला. त्यानंतर टेबलवरती गेलो आणि स्प्लिट इंटू रोज यावरती क्लिक केलं तर यामध्ये आपल्याला रो इन्सर्ट करता येते याच्या आतमध्ये. समजा इथे टू आहे, तुम्हाला किती जेवढे वाटेल तेवढे तुम्ही इथे रो इन्सर्ट करू शकता. ओके केलं तर त्यामध्ये अशा प्रकारे रो इन्सर्ट झाले. आणि परत मी काय करतो, यावरती क्लिक करतो, टेबलवरती जातो आणि इथे सिलेक्ट करून सेल सिलेक्ट करतो. आणि त्यानंतर इथे परत टेबलवरती जातो आणि स्प्लिट इंटू कॉलम्स यामध्ये जर मला कॉलम पाहिजे असतील तर अशा प्रकारे आपण याची व्हॅल्यू वाढवू आणि इथे असे उभे कॉलम येतील. तर असा त्याचा या ऑप्शनचा यूज आहे. आणि यामध्ये आणखी एक तुम्हाला सांगायचं आहे की फक्त काय आपण काय करतो, टेबल ड्रॉ करतो आणि टेबल ड्रॉ केल्यानंतर अशा प्रकारे आपण नंबरिंग करतो. ओके. आता मी इथे काय करतो, जेवढे रो असतील तेवढे आपण इथे नंबरिंग देऊ. आणि आता काय करायचं आहे, समजा आता तुम्ही हे इथे टाईप केलंय. टाईप केल्यानंतर तुमची इच्छा आहे की या ज्याचा फॉन्ट आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे. इथे एरियल दिलेला आहे, चेंज करायचा आहे. तर तुम्ही काय कराल, अशा प्रकारे इथे याल, क्लिक करा. तर तुम्हाला इथे कोणताच इथे फॉन्ट किंवा फॉन्ट साईज कोणताच ऑप्शन दिसत नाही. तर मग ते कसं दिसेल? म्हणजे ॲट अ टाइम तुम्ही सिंगल मध्येच तुम्ही सर्व याचा फॉन्ट कसा चेंज कराल, साईज, तर त्याकरिता तुम्हाला इथे ऑप्शन दिसते टेक्स्टचं. यावरती क्लिक करायचं किंवा कंट्रोल टी करायचं. तर अशा प्रकारे टेक्स्टचा पूर्ण डॉकवर ओपन होईल. यामध्ये तुम्ही कोणतेही त्याला फॉन्ट देऊ शकता. यामध्ये असा कोणतेही तुम्ही फॉन्ट देऊ शकता. त्याची साईज वाढवायची असेल तर इथून आपण अशा प्रकारे ती साईज वाढवू शकतो. अशा प्रकारे आपण त्याचा यूज करू शकतो. फक्त इथे कशी मी साईज जास्त वाढवू त्यामुळे ते कॉलमच्या बाहेर गेलं आहे. तर अशा प्रकारे आपण त्यामध्ये ते फॉन्ट साईज आहे, फॉन्ट चेंज करू शकतो किंवा त्याला सेंटरमध्ये अशा प्रकारे आपण अलाईन करू शकतो. सेंटर, लेफ्ट, राईट अशा प्रकारे आपण त्याला अलाईन करू शकतो. नाहीतर तुम्ही काय करा, एक एक सिलेक्ट करा. जर तुम्ही फक्त सिंगल सिलेक्ट केला तर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतात ते. जर तुम्ही असा सिंगल क्लिक केला तर तुम्हाला इथे फॉन्ट दिसतो आणि इथे फॉन्ट साईज दिसते. पण तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक सेलला सिलेक्ट करून तर करणार नाही. तर ते ऑप्शन एक चांगला आहे की तुम्ही सर्व सेल सिलेक्ट करायचे, कंट्रोल टी करायचा आणि तिथून पूर्ण चेंजेस करायचे. आणि त्याचबरोबर समजा आता तुम्ही यामध्ये मराठी टाईप केलाय काही, आता मराठी आपण यामध्ये काही मराठी टाईप करू. अगोदर याला कंट्रोल झेड करतो मी. पहिले मी पिक्टोल वरती क्लिक केलं आणि यावरती क्लिक केलं. आता काय करू, आपण यामध्ये मराठी टाईप करू. आता मी इथे मराठीमध्ये टाईप करतो सावडे. तर तुला लोडिंग घ्यायला वेळ किती आहे मराठी टायपिंगसाठी? तर अगोदर थोडं टाईप होऊ दे, मग आपण यावरती पाहू. तर आता इथे सावडे टाईप झालाय. आता काय केलं, मी याला कंट्रोल ए केलं, या टेक्स्टला सिलेक्ट केलं आणि कंट्रोल सी करून कॉपी केलं. परत यावरती आलो, कंट्रोल ए केलं, कंट्रोल बी करून समजा इथे पेस्ट केलं. इथे पण आपण पेस्ट केलं आणि इथे पण आपण पेस्ट केलं. पेस्ट केल्यानंतर माझी इच्छा आहे की याचा मला फॉन्ट चेंज करायचा आहे. तर मी काय करेल, याला सिलेक्ट करेल आणि इथून फॉन्टमधून याला फॉन्ट चेंज करून घेईल. अगोदर मी इंग्लिश फॉन्ट घेतली आणि त्यानंतर अशा प्रकारे याला हा फॉन्ट दिला. फॉन्ट आपण याला परत चेंज करू. मग याला मी अशा प्रकारे बोल्ड केलं. ते फॉन्ट येत नाही, इथे बोल्ड केलं. आता मला काय करायचं आहे, याला प्रत्येक याला ते सेम स्टाईल द्यायची आहे. प्रत्येकाला मला काय करायचे, तेच सेम स्टाईल द्यायची आहे. म्हणजे सावळीला बोल्ड केलं तर याला पण ते स्टाईल द्यायची आहे या तीनाला. तर मग काय करायचं अशा वेळी, इथे तुम्हाला आय ड्रॉप कलर आय ड्रॉपरचा एक टूल भेटतो. यावरती फ्लायवरती क्लिक करायचं आणि ॲट्रिब्यूट आय ड्रॉपर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करायची, याची प्रॉपर्टी यावरती हा आय ड्रॉपरचा घेऊन यायचा आणि क्लिक करायचं. ते काय होईल, अशी बकेट येईल. म्हणजे याची प्रॉपर्टी त्यानं कॉपी केली त्यानंतर आपण अशा प्रकारे त्यामध्ये पेस्ट करू शकतो. म्हणजे तुम्ही एकाच क्लिकमध्ये त्याला ते सेम प्रॉपर्टी देऊ शकता. याला पण आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आणि एकदम इम्पॉर्टंट टूल आहे, म्हणजे तुमचं काम फास्ट होईल. आता मी याचा तुम्हाला एक शॉर्टकट यूज सांगतो. समजा आता इथे मी एक रेक्टँगल ड्रॉ केला
आणि त्यानंतर परत एक रेक्टँगल ड्रॉ केला. मला काय करायचं आहे, या रेक्टँगलची आणि या रेक्टँगलची साईज सारखी पाहिजे आणि लगेच पाहिजे साईज. मला ना याची साईज मोजायची आहे, इथून चेंज करायची तर काय करेल मी, ॲट्रिब्यूट वरती क्लिक करेल, असं त्याची साईज कॉपी करेल आणि अशी पेस्ट करेल, म्हणजे ते सारख्या साईजमध्ये येतील. फक्त याची साईजच कॉपी नाही होणार, तर तुम्हाला यामध्ये भरपूर काही ऑप्शन आहे शॅडो वगैरे, तर आपण त्याला डिटेलमध्ये पुढे पाहू. तर आय होप तुम्हाला हे समजले असेल. काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.